सूर्योदय, जय भीम, जोहार. आजचा विषय आहे उपवर्गीकरण. कुणाचा फायदा, कुणाचा नुकसान, या विषयावर माझ्याशी चर्चा करण्याकरिता आहेत समता संघर्ष विचार मंचाचे अध्यक्ष मुंबईवरून गणेश सवनेजी. गणेश सवनेजी, आपलं स्वागत आहे. मला सांगा गणेशजी, उपवर्गीकरण झालं तर कुणाचा फायदा होईल आणि कुणाचं नुकसान होईल? सर, प्रथम सर्वांना नमोदय, जय भीम. कुणाचा फायदा, कुणाचं नुकसान कसं आहे? अनुसूचित जातीमध्ये एक संघ केलेला आहे सर्व बाबासाहेबांनी, तर होईल त्या सर्वांचं नुकसान होईल. हे पहिल्यांदा सांगतोय की अनुसूचित जातीमध्ये जर एक संघ करून ठेवलेला असेल, जर तुम्ही त्याचं उपवर्गीकरण करत असाल तर एकाला फायदा होईल तर दुसऱ्याला नुकसान होणार आहे सर. हे लक्षात ठेवा. ज्याची सांख्यिकी जास्त संख्या आहे, लोकसंख्या जास्त आहे, त्याला त्याचा फायदा होणार आहे, आणि ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्याला नुकसान होणार आहे. आणि तसं सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. पण गणेशजी, असं सांगण्यात येत आहे की काही विशिष्ट जातींना याचा फायदा झाला, आरक्षणाचा फायदा झाला, आणि काही जातींपर्यंत ते आरक्षणाची संधी किंवा ती जे आरक्षणाचा जो फायदा व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. हे कितपत बरोबर आहे? आता सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आरक्षण म्हणजे काय? अहो, तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला आरक्षणाचा फायदा काय आहे, नुकसान काय आहे ते कळणार आहे. अगोदर तुम्ही शिक्षण घेतलं नाही. शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिका म्हणजे शिक्षण घ्या. शिक्षण ऑटोमॅटिक तुम्हाला आरक्षणाचा काय फायदा आहे, काय नुकसान ते माहीत पडणार आहे. आणि हे आरक्षण घेऊन सुद्धा मी घेतलंच नाही असे बोलणारे खूप काही जण आहेत सर. मग आरक्षण जर समजा उपवर्गीकरण झालं तर तुम्हाला वाटतंय का, जो समाजाची मागणी करतोय की आम्हाला आरक्षण हे भेटलं पाहिजे, किंवा उपवर्गीकरण करून आमचा वाटा जो आहे तो आम्हाला द्या, जर त्यांना उपवर्गीकरण करून जर आरक्षण दिलं तर तुम्हाला वाटतं का त्यांची प्रगती होईल म्हणून? प्रकाशजी, एक गोष्ट सांगतो. कोणत्याही समाजाची जर विकास करायला असेल, पुढे जर ते बोलत असेल की बाबा आम्ही खूप पाठी आहोत, एका समाजाला जर विकास करायचा असेल तर त्याला उपवर्गीकरण हा मार्ग नाही ना. त्यासाठी काय तर आता बघा, बार्टी ओपन केली, तुम्हाला बार्टी आयोग ओपन केला तर पूर्ण एससी बाबासाहेब आंबेडकर बार्टी, तर त्या कशासाठी केलं की बाबा कोणता समाज पाठी आहे पुढे हे बघायला बार्टी आहे. म्हणून यांच्यासाठी एक आरटी ओपन केला, आरटी आयोग अण्णाभाऊ साठेंच्या नावाने. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यांना कितपत फायदा झालाय हे सरकारने बघायला पाहिजे होता ना. एखादा समाजाचा जर विकास होत नसेल तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. तर त्याला उपवर्गीकरण करून तर सरकार ते आरक्षण धोक्यात आणण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला सांगतो गणेशजी, एक आहे की 1990 नंतर कोणत्याही सरकारी कामामध्ये भरती झालेली नाहीये. तर आरक्षण हे शिक्षणाचं आहे, आरक्षण नोकरीचं आहे, परंतु 90 पासून नोकरी भरती बंद आहे आणि गेल्या 10 वर्षात 2600हून अधिक शाळा बंद झालेल्या आहेत सरकारी. मग हे जे मातंग समाज आहे यांना तुम्ही आरक्षण काय देणार आहे, कशात देणार आहात आरक्षण? सरकार जे आरक्षण देणार आहे ते कशात देणार आहे? असं आहे, सरकारने की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय ना ते तुम्ही करू शकता, म्हणजे करा म्हणून निर्णय दिला नाही, हे लक्षात ठेवा अगोदर. हे तुमचं सरकारला पण सांगू इच्छितो की तिकडे 7 बेंचच्या, सुप्रीम कोर्टात 7 बेंचच्या न्यायाधीशांनी निर्णय काय दिलेला आहे की तुम्ही राजकीय हेतूनी कोणाला उपवर्गीकरण करायचं नाही, सांख्यिकी बळ बघायचं आहे, इम्प्लिमेंटेड डाटा बघायचा आहे. ठीक आहे, की बाबा काय कोणत्या समाज कुठपर्यंत पोहोचलेला आहे, किती विकसित झालेला आहे, आता डाटा निर्माण बघायचा आहे. आणि तुम्ही सांगतो की कोणत्याही समाजाला जर डायरेक्ट सांगितलेलं सुप्रीम कोर्टाने की जेवढी सांगितलेली संख्या आहे, जेवढा समाज मोठा तेवढा आरक्षणामध्ये प्रयोग करता येईल म्हणून सांगितलं, करा म्हणून सांगितलं नाही, लक्षात ठेवा. आणि सर्वस्वी अधिकार हा गणेशजी, फुलेशाह आंबेडकरी चळवळीतील जे विचारवंत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अनुसूचित जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे भाजप सरकार. हे कितपत खरं आहे किंवा काय म्हणाले? कसं आहे माहितीये का,
हे आताची गोष्ट नाही, ही गोष्ट आताची नाहीये. मागील 20 वर्षापासून यांचं आरटी अण्णाभाऊ साठे तेव्हापासून चक्कर चालू आहे की कुठं कसं आहे की महार हा एक समाज आहे, हा शिक्षित समाज आहे, कुठेतरी पुढारलेला आहे. महाराने काय केलं आहे, आपल्या लेकरांना शिकण्यासाठी त्यांनी कष्ट केलेले आहेत. काबार कष्ट केले आहेत. एक वेळ पायाची चप्पल घेतली नाही पण पूर्ण शिक्षणाची फी भरलेली आहे. त्याला शिकून कुठे पुढे आणले प्रयत्न केले की बाबासाहेबांनी सांगितलेलं पूर्ण धोरणावर ते चालत आलेलं आहे. त्यामुळे त्यांचा विकास झालेला आहे. आणि ह्या लोकांनी काय केलं, देव पूजा करत राहिलेले आहेत. देवदेव करून त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. आजही तुम्ही बघू शकता कोणत्याही जत्रेला जावा तिथे ते पोतळगावांनी फिरत असतात आणि सोबत लेकर पण नाचवत असतात. तर तुम्ही मला सांगा या कृत्याने त्यांचं कुठं भलं होणार आहे. तर त्या लेकरांना आमचं असं धोरण आहे. महार मी सांगतो की सर्व जातीला सांगितलं, बाबासाहेबांनी शेवटी महाराजांना सांगितलं नाही केवळ शिक्षण घ्या, त्यांनी सर्वांनी सांगितलं शिक्षण हे वागणी उलट आहे, ते पेल्याशिवाय तुम्ही गुरगुरणार नाही. जर तुम्ही शिक्षण घेत नसाल नवीन आरक्षण मला मिळत नाही, आमचा विकास घुटलेला आहे. विकास हा तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला विकास होईल, पण तुम्हाला त्यासाठी शिक्षण घ्यावं लागेल. 8वी नापास IAS ऑफिसर होणार नाही सर, त्यासाठी अभ्यास करायला लागणार आहे. मला एक सांगा, मग हे दिशाभूल करत आहेत का? तथाकथित मातंग समाजाचे जे तथाकथित नेते आहेत ते मातंग समाजाची दिशाभूल करत आहेत का? अहो नक्की सर, हे मातंग समाजाची दिशाभूलच करत आहेत. कळलं का? मातंग समाजामध्ये 80% मातंग यांना वर्गीकरण पाहिजेच नाहीये. त्यांना चांगला धोका कळलेला आहे की या गोष्टीमुळे आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. कळलं का? ही गळलेली माणसं आहेत मातंग समाजामध्ये, त्यांना अशिक्षित आहेत. तर त्यामुळे त्या बीजेपी आरला ते गळायला आलेली माणसं आहेत, त्यांना नेते स्वतःला नेते म्हणवतात. त्यांनी एवढं समज असलं पाहिजे की बाबासाहेबांनी अगोदर उपभोगन करून ठेवलं असताना बाबासाहेबाला काय होतं की हा दलित समाज आहे, पिछाडीवर आहे, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. जर एक संघ राहिले तर ते अन्यायाला वाचा फोडू शकतील, कुठे अन्याय होणार नाही. एकमेकांना सपोर्ट करतो म्हणून एक संघ ठेवलेलं. आणि आरएसएस धोरण आहे, ऐका, आरएसएस धोरण आहे, बीजेपी धोरण आहे, फोडा आणि राज्य करा. आज ते धोरण चालत होत त्यांनी, आज हे पक्ष फोडतात, राज्य राजकारण करतायत. मला एक सांगा, बाबासाहेबांनी मातंग समाजाच्या जास्तीत जास्त संमेलन घेतली, सभा घेतली, त्यांना शिक्षित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता. परंतु आज काही मातंग समाजातले जे अर्धवट लोक आहेत ते बाबासाहेबांवर टीका करतायत, त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? अहो सर, तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांनी महार समाजासाठी जेवढं केलं नसेल ना तेवढं मातंग समाजासाठी केलं. हे मला त्या मातंगबाद मला सांगायचं आहे. बाबासाहेबांनी 11 परिषदा घेतला त्या मातंग समाजा विकासासाठी. एवढं त्यांनी मातंग समाजासाठी केलंय की त्यांना तुम्हाला सांगू शिक्षण काय आहे, कसं आहे. त्यांनी मागच्या टायमाला पण मातंग मार आजूबाजूला वाड्या होतो, मातंग मार आजूबाजूला राहत होते. कळलं का? त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं तर बाबासाहेबांनी भावनिक साथ घातली होती. शिवाय तरी मातंग समाज बाबासाहेबाला कधीच आपलंसं करत नव्हता. बाबासाहेबाला जर आपलं केलं असेल तर महासमाजाने केलेलं आहे साहेब. आणि मातंग समाजाने कधी बाबासाहेबांनी एवढं त्यांच्यासाठी केले ना, आज आज ज्या स्थितीत आहेत ना, ते जे एवढं बोलतायत ना, तेही बाबासाहेबांची देणे साहेब. कळलं का? आणि बोलण्याच्या स्थळात तुम्हाला प्रकारची की बाबासाहेब भावनिक साथ घातली होती. जर मला एक मुलगी असती तर ती मातंग समाज दिली असती आणि महाराज मातंग वाद मिटून ठेवला असता. साहेब हे एवढं या महापुरुषांनी एवढं मोठं बोलणं खूप मोठी गोष्ट आहे साहेब. सोशल मीडियावर जे अर्धवट लोक आहेत, जे एकमेकांच्या महापुरुषांवर चिखलफेक करतायत, अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, ते चुकीचं आहे सर. कसं आहे की त्यात महापुरुषांचा काय मला सांगा की सर्वांनी वाटून घेतलेले आहेत. कळलं का? मातंगांनी अण्णाभाऊला वाटून घेतलेलं आहे, मराठी आता सांगतात. पण एक महार अशी एक जात आहे, त्या सर्व महापुरुषांना त्यांच्या बुधवारमध्ये जाऊन बघा, सर्व पुरुषांचे फोटो तुम्हाला दिसतील. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे पण असतील, त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील. सर्वांना सामावून घेतलेला एक समाज तो महार समाज आहे. आणि आजही महार समाज मातंग समाजाला कधी दुजाभाव केलेला नाही. आजही मातंग समाज आमचा भाऊ आहे, बंधू आहे. त्यांना आमचं कळकळीची विनंती आहे की बाबासाहेबांनी आपल्याला एक संघ ठेवलेला आहे. आज जे प्रकरण घडलेले आहे तुमच्या बाबतीत, आमच्या बाबतीत, आज आपल्याला खूप अन्याय अत्याचार होतोय. त्या अन्याय अत्याचार जर वाचा बोलायचं असेल तर आपल्याला एक राहावं लागेल सर.
आणि आपण एक जेवढे एक राहून ना तुमचं जो अंबेडकरी आहे आपल्या लेबर कॅम्पमध्ये पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळ जिवंत करण्याकरिता स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि मागील काही महिन्यापासून आम्ही बघत आहोत की तुम्ही बऱ्यापैकी चांगलं काम करत आहात. याच्या पुढची काय रणनीती असणार आहे तुमच्या आंबेडकरी चळवळीला घेऊन? सर आता सुरुवात तर केलेली आहे आणि सुरुवात खूप छान 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 झालेली आहे. सर्वांना कळलेलं आहे की कुठेतरी कसं आहे की हा जो विषय आलेला उपवर्गीय विषय आता आम्ही तर पूर्ण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या. शाहू महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा ज्योतिबा फुले पासून सर्वांच्या जयंत्या साजऱ्या केलेल्या आहेत. आणि त्या पण विचारांच्या त्यांचे जे कार्य आहेत ते कार्य समाजाला माहीत पडावं म्हणून आम्ही खूप असे वक्ते आहेत आमच्याच यामध्ये की आम्हाला बाहेर वक्ता आणण्याची गरज नाही. आमच्यामध्ये स्वतः खूप वक्ते आहेत. तर ते चांगलं कार्य काय केलं त्याचा मान्य केलेले आहे. आणि एक गोष्ट आहे की आता येणारी ही उपवर्गीकरण हे साधं सुद्धा नसून हे अजूनही थंड झाले नाहीये. जोपर्यंत उपवर्गीकरण रद्द होत नाही तोपर्यंत समता संघर्ष मंच हाही संघर्ष करत राहणार आहे. आणि एक गोष्ट सांगतो, बाबासाहेबांनी सर्वांना समता दिलेली आहे. ज्यावेळी ह्या भारतामध्ये समता प्रस्थापित होईल तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. समता ही प्रस्थापित झालीच पाहिजे. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, एकच. धन्यवाद गणेशजी, आपण आमच्या मुकनायक चॅनलवर आलात. हे होते गणेशजी ज्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. उपवर्गीकरणाला त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये समता संघर्ष विचार मंचच्या वतीने ते जास्तीत जास्त आंबेडकरी चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं त्यांच्याकडून दिसत आहे. उपवर्गीकरणामुळे कुणाचा फायदा होईल, कुणाचं नुकसान होईल हे तर येणारा काळच सांगेल. परंतु उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजप सरकारनं जरूर केलं आहे. आणि या षडयंत्रामध्ये भाजप सरकार सक्सेस होतंय का, यशस्वी होतंय का हे बघावं लागेल. खूप खूप धन्यवाद. पाहत रहा मुकनायक. जय भीम, नमो बुद्धाय, जय जोहार. जय